एकाच वेळी 38 लोकांना फाशीची शिक्षा ही काही कथा कादंबरीतील गोष्ट नाही. मंगळवार 7 जुलै रोजी गुजरात उच्च न्यायालयानं एका प्रकरणात विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. या प्रकरणात एकूण 49 लोकांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यापैकी 38 जणांना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. एकाच खटल्यात एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना शिक्षा सुनावल्यामुळे हा एक अत्यंत दुर्मिळ निर्णय मानला जातोय. 26 जुलै 2008 रोजी अवघ्या 70 मिनिटांच्या आत अहमदाबादच्या वेगवेगळ्या भागात 21 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200हून अधिक लोक जखमी झाले होते. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पुढच्या 8 मिनिटात समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 32 वर्षांचे डॉक्टर प्रेरक शहा आपल्या 28 वर्षांच्या पत्नी किंजल यांना सोबतीला घेऊन अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तेव्हा तिथे प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण होतं. मोठ्या संख्येनं आपत्कालीन कर्मचारी तिथे पोहोचत होते. रक्तदान करणारे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि डॉक्टर तर तिथे होतेच. प्रेरक शहा याच रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ होते, तर किंजल स्त्रीरोग तज्ज्ञ आपली तपासणी करून घेण्यासाठी आलेल्या होत्या. त्या 3 महिन्यांच्या गरोदर होत्या. मागच्या एका तासात शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या काळात सिव्हिल रुग्णालय हीच अशी एक जागा होती जिथे लोक आशेने पोहोचत होते. ट्रॉमा सेंटरच्या अगदी बाहेर पार्किंग होतं. संध्याकाळचे अंदाजे 7:40 वाजले असावेत जेव्हा इथे उभ्या असलेल्या एका मारुती कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. जोरदार आवाजासह एक चमकणारा निळा प्रकाश पसरला. त्या दिवशी अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटांच्या मालिकेतला हा 16वा स्फोट होता. यात 10 लोक मारले गेले. यामध्ये डॉक्टर प्रेरक शहा, त्यांची पत्नी किंजल आणि त्यांचं न जन्मलेलं मूल यांचा देखील समावेश होता. त्यांच्या लग्नाला अवघं 1 वर्ष झालं होतं. हा काही योगायोग नव्हता की त्या दिवशी सुरुवातीचे बॉम्बस्फोट आणि सिव्हिल रुग्णालयात झालेला स्फोट यात 1 तासाचं अंतर होतं. हे मुद्दाम केलं गेलं होतं, कारण स्फोट घडवून आणणारे दहशतवादी हे चांगलं जाणून होते की इतर स्फोटांना बळी पडलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात आणलं जाईल. त्यांना दुखापतीचा आणि हानीचा प्रभाव वाढवायचा होता. त्यामुळे त्यांनी आणखी एका रुग्णालयाला लक्ष्य केलं. सिव्हिल हॉस्पिटलपासून सुमारे 7 किलोमीटर दूर असलेले LG हॉस्पिटल. इथे 4 जण मारले गेले. तीच कार्यपद्धती होती. मारुती 800 कारमध्ये बॉम्ब ठेवून त्याचा स्फोट घडवणं. स्फोटाचे एक प्रत्यक्षदर्शी पवन पुरोहित म्हणतात, एक मारुती कार हवेत उडाली आणि खूप मोठ्या आवाजासह जमिनीवर येऊन आदळली. काही संजय पासवान यांच्यासारखेही लोक होते ज्यांची त्या दिवशी 2-2 स्फोटांची गाठ पडली होती. एका स्फोटात जखमी होऊन ते उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले, तर दुसरा स्फोट संपूर्ण क्रूरतेने रुग्णालयातच त्यांची वाट पाहत होता. रुग्णालयाला दहशतवादी हल्ल्याचं लक्ष बनवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. काही स्फोट बसमध्ये झाले, काहींमध्ये सायकलींचा वापर करण्यात आला होता, तर काही कारमध्ये, तर काही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. या हल्ल्याची जिम्मेदारी इंडियन मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेनं घेतली. बॉम्बस्फोट होण्याच्या काही मिनिटांआधी टीव्ही वाहिन्यांना एक ईमेल मिळाला होता. यामध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या कथित जाहीरनाम्याचा भाग होता. त्यांनी या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. फ्रंटलाईनच्या एका अहवालात पोलिसांच्या हवाल्याने या ईमेलचे शीर्षक राईज ऑफ जिहाद असं सांगण्यात आलं होतं. इंडियन मुजाहिद्दीनचं नाव अचानक समोर आलं नव्हतं. यापूर्वी नोव्हेंबर 2007 मध्ये UP मधील न्यायालयांमध्ये झालेले स्फोट आणि मे 2008 मधील जयपूर स्फोटांची जबाबदारी देखील इंडियन मुजाहिद्दीनने घेतली होती. जयपूरमध्ये 15 मिनिटात 9 स्फोट झाले होते. कथितरित्या इंडियन मुजाहिद्दीनने पाठवलेल्या ईमेलमध्ये 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलींची चित्र होती. असा दावाही करण्यात आला होता की हे स्फोट गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडण्याचा बदला आहेत. अहमदाबाद स्फोटाच्या 1 दिवस आधी म्हणजेच 25 जुलै रोजी बंगळुरू शहरामध्ये 8 स्फोट झाले होते, ज्यामध्ये किमान एका व्यक्तीचा जीव गेला होता. तर अहमदाबाद स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 जुलै रोजी सुरतमध्ये देखील सुमारे 17 बॉम्ब सापडले. याशिवाय सुरतमध्ये जिवंत बॉम्ब सापडण्याचा सिलसिला पुढचे अनेक दिवस सुरू राहिला आणि जवळपास 28 ते 29 जिवंत बॉम्ब जप्त करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर 2008 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही 45 मिनिटांच्या आत साखळी स्फोट झाले आणि किमान 20 लोक मारले गेले. 2008 मध्ये भारताला अनेक दहशतवादी हल्ल्यांना सामोरं जावं लागलं. देशभर 6 मोठे बॉम्बस्फोट आणि अनेक छोटे छोटे हल्ले झाले आणि त्यानंतर नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर हल्ला झाला. या सगळ्या प्रकरणात सुरुवातीला 35 गुन्हे नोंदवले गेले होते. 20 अहमदाबादमध्ये आणि 15 सुरतमध्ये. खटला डिसेंबर 2009 मध्ये सुरू झाला. आरोपींना साबरमती सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि खटल्याची सुनावणी तिथेच चालत होती, कारण राज्य सरकारने आरोपींवर CRPCचे कलम 268 लागू केले होते. हे कलम राज्य सरकारला अधिकार देतं की विशिष्ट कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवलं आहे तिथून त्यांना बाहेर जाऊ देऊ नये.
वर्ष 2017 पर्यंत भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून 78 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांशिवाय UAPA म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, आर्म्स ॲक्टच्या तरतुदी, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ॲक्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अंतर्गत खटला चालवण्यात आला. 2009 मध्ये खटला सुरू झाल्यापासून ते फेब्रुवारी 2022 मध्ये विशेष न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 9 न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. पहिल्या न्यायाधीश होत्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी. फेब्रुवारी 2010 मध्ये तत्कालीन विशेष न्यायाधीश बेला त्रिवेदी यांचंच न्यायालय होतं, ज्यामध्ये 65 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते आणि निकाल देणारे शेवटचे न्यायाधीश होते अंबालाल पटेल. विशेष न्यायाधीश अंबालाल आर पटेल यांनी 8 फेब्रुवारी 2022 रोजी दोषसिद्धीचा आदेश दिला. सुरुवातीला एकूण 78 आरोपी होते. यापैकी अयाज सय्यद हा सरकारी साक्षीदार बनला होता. उर्वरित 77 आरोपींवरील खटला सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाला. यापैकी 49 जणांना दोषी ठरवण्यात आलं आणि उर्वरित 28 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली. ज्यांना दोषी ठरवण्यात आलं त्यांच्यावर खून, देशद्रोह आणि राज्याविरुद्ध युद्ध पुकारल्याचे आरोप होते. न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ द रेअर असल्याचं सांगत 18 फेब्रुवारी 2022 रोजी शिक्षा सुनावली. 7000हून अधिक पानांचा हा निकाल होता. 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना त्यांच्या मृत्यूपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा सुनावली गेली. 48 दोषींवर प्रत्येकी 85,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला. न्यायालयानं सांगितलं की हा पैसा स्फोटांमध्ये मारल्या गेलेल्या 56 लोकांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यासाठी वापरला जाईल. शिक्षा झालेल्यांमध्ये मुख्य सूत्रधार सफरत नागोरी, कमरुद्दीन नागोरी, कयामुद्दीन कपाडिया, झाहिद शेख आणि शमशुद्दीन शेख यांच्या नावांचा समावेश आहे. हा निकाल दुर्मिळ होता, कारण या प्रकरणात एकाच वेळी जेवढ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली होती ती आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येमधून एक होती. यापूर्वी एकाच खटल्यात एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना फाशी सुनावण्याचं प्रकरण 1998 मध्ये घडलं होतं, जेव्हा एका टाडा न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सामील असल्याबद्दल 26 जणांना दोषी ठरवलं होतं आणि सर्वांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर कोणालाही फाशी देण्यात आली नाही, कारण वरच्या न्यायालयांनी निकालाचं पुनरावलोकन करून शिक्षेत बदल केले होते. बाकी या खटल्याबद्दल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.